जगभरात मराठी साहित्याचा झेंडा रोवणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मभूषण विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलं। माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन। 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आहे। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मभूषण विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यातील योगदान अतुलनीय आणि अवर्णनीय असून त्यांचा वारसा भविष्यातील पिढीनं पुढे चालवत राहावा यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या अंतर्गत नेहरू मैदान येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली। फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच श्री नामदेवांची गाथा, तुकारामांचे अभंग व भारताचे संविधान ठेवण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते ग्रंथांचं पूजन करण्यात आलं। नेहरू मैदान येथून वाजत गाजत ही दिंडी पालखी शोभायात्रा निघाली। महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत हे आयोजन करण्यात आलं। कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्यासह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे पीठासीन मान्यवर, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। चला 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 सहभागी व्हा। चला 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 लाभले भाग्य लाभले आज 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, या दिवशी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिवस म्हणून पाळण्याचा एक संकल्प सगळ्यांच्या पुढे मांडला। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा त्यानुसार आजचा दिवस एक मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण ते पाळतो। या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी करत असतो। आत्ता थोड्या वेळाने दिंडी निघणार आहे, नंतर व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, साहित्यिक सुप्रसिद्ध विसर्जक त्या ठिकाणी आहेत आणि नंतर मराठमोळा हा आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरणसुद्धा त्या ठिकाणी ते होणार आहे। हा अमरावती विद्यापीठाच्या परिसराच्या बाहेर आम्ही हा मुद्दाम कार्यक्रम घेतो, कारण हा कार्यक्रम केवळ अमरावती विद्यापीठापुरता मर्यादित राहू नये, तर तो संपूर्ण अमरावती नगरवासियांसाठी जो व्हावा, की जेणेकरून मराठी भाषेबद्दलची अस्मिता आणि अभिमान ही त्याला एक जागरूक राहील आणि त्याचं रक्षण पण होईल, अशा प्रकारच्या संकल्पनेतूनच आम्ही आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो। आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो।
आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचा भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे आणि आम्ही आता या नेहरू मैदानातनं सगळ्या अमरावतीतल्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यापीठातल्या सगळ्या विभागांचे विद्यार्थी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि अमरावती शहरातल्या मान्यवर संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आणि अमरावती रसिक मंडळींना सोबत घेऊन आम्ही इथून ग्रंथदिंडी काढणार आहोत आणि या ग्रंथदिंडीसाठी जय्यत तयारी झालेली आहे. पालखी आलेली आहे, पालखीमध्ये ग्रंथ ठेवलेले आहेत आणि दिंडीमध्ये वारकरी पथक आहे, बँजो आहे, मुलांचा खूप उत्साह आहे. बाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे कलावंत जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला सहभाग नोंदवतात, तो देखील कार्यक्रमाची मेजवानी अमरावतीकरांना पाहायला मिळाली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आदरणीय कुलगुरू माननीय मुरलीधर चांदेकर सरांनी व्यक्त केला. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन डॉक्टर प्रफुल्ल गवई आहे, संगीत दिग्दर्शन निखिलेश नलोडे आणि प्रशांत ठाकरे, नृत्य दिग्दर्शन प्रकाश मेश्राम आणि नाट्य दिग्दर्शन अमोल अडाऊत, हे सर्व जवळपास 150 कलावंत या ठिकाणी आपली कला सादर करणार आहे. त्यामध्ये पोवाडा, लावणी, गोंधळ, पांडा, मंगळागौरी आणि गणपतीची स्थापना, तसेच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आणि गाडगेबाबांचा सगळ्यात शेवटी गोपाला गोपाला गजराने अमरावतीकरांना ही सुंदर मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मी अमरावतीकरांना विनंती करतो की या सुंदर कार्यक्रमाचा आपण साक्षीदार व्हावे, ही नम्र विनंती. आज मराठी भाषा दिनानिमित्त विद्यापीठाच्या माध्यमातून या दिंडीची आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. मराठी भाषा ही जपली पाहिजे आणि सध्याच्या बदलत्या काळामध्ये जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळा फार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामध्ये आता मराठी जपलं पाहिजे अशा पद्धतीचं एक वातावरण, चांगलं वातावरण तयार होते आहे. मुख्यत्वे करून आपल्या कुटुंबांमध्ये मराठी बोलली गेली पाहिजे, मराठी पुस्तकं वाचली गेली पाहिजे आणि लहान मुलांना आपल्याला मराठीचं ज्ञान हे देता आलं पाहिजे. हा प्रामुख्याने येणाऱ्या काळात आपल्याला करायचा. पुणे येथे 1912 साली जन्मलेल्या विवा शिरवाडकर यांना लिहिण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनोख्या साहित्य कृतीसाठी 1974 साली नटसम्राट या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1987 मध्ये साहित्यातील सर्वोच्च साध ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना देण्यात आला, तर भारत सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरवलं. मराठी लेखनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून झाली आहे, म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिंडीमध्ये ठेवण्यात आला. संतांचे, ऋषींचे चांगले विचार जनसामान्यांपर्यंत पोचावे, त्यांनी जीवनोन्नतीसाठी हे विचार घ्यावेत, यासाठी संत ज्ञानेश्वरांनी पुरातन ग्रंथांचं भाषांतर तसंच स्वनिर्मिती साहित्य मराठी भाषेतून केलं. कालांतरानं संत साहित्यातून मराठीचा प्रसार व प्रचार विपुल प्रमाणात वाढत गेला. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सखुबाई यांच्या ओव्या, संत तुकाराम व संत नामदेव यांचे अभंग, संत एकनाथ याचे भारूड असे अनेक दर्जेदार मराठी साहित्य आहे. या साहित्याचा गौरव म्हणजेच आजचा मराठी भाषा गौरव दिन. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.